नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अमित सुरेशराव धांदे। मित्रांनो, आज 2 ऑक्टोबर म्हणजेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, सोबतच भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूरजी शास्त्री यांची देखील आज जयंती। तर महात्मा गांधीजींच्या जयंती दिनी घेऊन आलो तुमच्यासाठी एक स्वरचित कविता। माझ्या कवितेचे शीर्षक आहे मित्रांनो, बापू। बापू बापू तुमचा आग्रह सत्याचा, बापू तुमचा आग्रह सत्याचा, स्वराज्यात वाटा तुमचा मोलाचा। बापू आग्रह तुमचा सत्याचा, स्वराज्यात वाटा तुमचा मोलाचा, स्वातंत्र्यासाठी खर्चिले अवघे आयुष्य, तुम्हामुळे देशाचे उज्ज्वल भविष्य। बापू तुम्हामुळे देशाचे उज्ज्वल भविष्य। स्वावलंबनाला दिले तुम्ही महत्त्व, बापू स्वावलंबनाला दिले तुम्ही महत्त्व, स्वच्छतेसाठी केले तुम्ही प्रयत्न। स्वावलंबनाला दिले तुम्ही महत्त्व, स्वच्छतेसाठी केले तुम्ही प्रयत्न। अहिंसा हे तर तुमचेच शस्त्र, अहिंसा हे तर तुमचेच शस्त्र, झाले इंग्रज यामुळे गलित गात्र, झाले इंग्रज यामुळे गलित गात्र। सहनशीलता हा तुमचा सद्गुण, बापू सहनशीलता हा तुमचा सद्गुण, उपोषणाने झाले दूर दुर्गुण, ब्रिटिश झाले यामुळे बेजार, जागृत झाले आशियातील शेजार, जागृत झाले आशियातील शेजार। आफ्रिकेत जीवना मिळाली कलाटणी, बापू आफ्रिकेत जीवना मिळाली कलाटणी, हक्कासाठी भारतभर केली तुम्ही भ्रमंती। चंपारण्यनी खेळा सत्याग्रह केला, चंपारण्यनी खेळा सत्याग्रह केला, मजुरणी शेतकरी जागृत झाला। बापू तुम्हामुळे मजुरणी शेतकरी जागृत झाला। असहकार्याचे हत्यार उपसुनी, बापू तुम्ही असहकार्याचे हत्यार उपसुनी, अन्यायाला वाचा फोडिली, परदेशी मालाची होळी करुणी, स्वराज्याची मशाल पेटविली। बापू तुम्ही परदेशी मालाची होळी करुणी, स्वराज्याची मशाल पेटविली, स्वराज्याची मशाल पेटविली। सविनय कायदेभंग करूनी, बापू सविनय कायदेभंग करूनी, परकीयांना धडा शिकविला। सविनय कायदेभंग करूनी परकीयांना धडा शिकविला, दांडी सत्याग्रह घडवूनी मिठाचा कायदा मोडविला। दांडी सत्याग्रह घडवूनी मिठाचा कायदा मोडविला। भारत छोडो हा नारा देऊनी, भारत छोडोचा नारा देऊनी, गोऱ्यांना बाहेरचा मार्ग दाखविला। 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीला सार्वभौमत्वाचा आत्मा गवसला। बापू छोडो भारतचा नारा देऊनी, गोऱ्यांना बाहेरचा मार्ग दाखविला। 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीला सार्वभौमत्वाचा आत्मा गवसला। बापूंच्या अहिंसेच्या मार्गाचा, बापूंच्या अहिंसेच्या मार्गाचा, स्वातंत्र्यात सिंहाचा वाटा, अशा महात्म्याच्या छातीत माथेफिरूच्या बंदुकीच्या गोळ्या, अशा महात्म्याच्या छातीत माथेफिरूच्या बंदुकीच्या गोळ्या। जरी अहिंसेला हिंसेने मारिले, जरी अहिंसेला हिंसेने मारिले, परी बापू अजरामर झाले। जरी अहिंसेला हिंसेने मारिले, बापू अजरामर झाले। बापूंचे विचार मनोमन न मानणारे, बापूंचे विचार काही न मानणारे, त्यांना ओठात मिरवून सत्ताधीश झाले, त्यांना ओठात मिरवून सत्ताधीश झाले। या आज महात्मा गांधीजींच्या जयंती दिनी त्यांना खूप खूप अभिवादन। धन्यवाद मित्र।